नमस्कार मित्रांनो. घराच्या बांधकामात विटांचे बांधकाम करताना म्हणजे ब्रिकवर्क करताना घ्यावयाच्या महत्त्वाच्या खबरदाऱ्या कोणत्या? त्या खालीलप्रमाणे मराठीत दिलेल्या आहेत. विटांचे बांधकाम करताना विटा आधी भिजवणे गरजेचे आहे. त्याला आपण सोकिंग ऑफ ब्रिक्स म्हणतो. विटा बांधकामापूर्वी 1 ते 2 तास पाण्यात भिजवाव्या, म्हणजे त्यावर पाणी मारावे. कोरड्या विटा मोर्टारमधील पाणी शोषून घेतात, म्हणजे जो मसाला असतो सिमेंट रेतीचा त्यातलं पाणी ते शोषून घेतात आणि मजबूती कमी होते. योग्य मोर्टार प्रमाण म्हणजे सिमेंट आणि वाळूचं प्रमाण योग्य ठेवा. उदाहरणार्थ एका 6 किंवा आवश्यकतेनुसार जे रेशो असेल तो मोर्टार नीट मिक्स केलेला असावा. सरळ रेषा आणि लेवलमध्ये म्हणजे अलाइनमेंट आणि लेवलमध्ये भिंत सरळ प्लंबॉब आणि लेवलमध्ये असावी. मित्रांनो, प्लंबॉबला मराठीत काय शब्द आहे तुम्ही कमेंटमध्ये लिहा. दोरी लाईन आणि प्लंबॉबचा वापर करून भिंत तपासा. जॉईंटची जाडी, जॉईंट थिकनेस, आडवे आणि उभे सांधे म्हणजे जॉईंट्स साधारण 10 mm ठेवावे. जास्त जाड किंवा पातळ जॉईंट्स टाळा, कारण दोन्हीमुळे क्रॅक्स येऊ शकतात. बॉन्डिंग पद्धत, प्रॉपर बॉन्डिंग करा. त्यात इंग्लिश बॉन्ड आहे की फ्लेमिश बॉन्ड आहे त्याप्रमाणे योग्य पद्धतीने ब्रिकवर्क करा. जॉईंट्स एकमेकाच्या वर येणार नाहीत याची काळजी घ्या. म्हणजे व्हर्टिकल जॉईंट सगळे ब्रेक झालेले पाहिजे. उंची नियंत्रण म्हणजे हाईट कंट्रोल. एकाच दिवशी जास्तीत जास्त उंचीपर्यंत भिंत बांधू नका. साधारणतः 1 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत भिंत बांधा, त्यामुळे भिंत स्थिर राहते. साधारण 4 इंच भिंत 1 मीटरच्या वर बांधू नये. दरवाजे खिडक्यांची जागा, जी ओपनिंग्स असतात, दरवाजे व खिडक्यांसाठी योग्य जागा आणि माप ठेवा. त्यात कमी जास्त जर झालं तर ती आपल्याला तोडावं लागतं. लिंटेल बीम योग्यरित्या द्या. क्युरिंग, बांधकाम झाल्यावर किमान 7 ते 10 दिवस पाणी मारून क्युरिंग करा, त्यामुळे भिंत मजबूत होते. स्वच्छता, क्लीन वर्क. जास्त मोर्टार लगेच काढून टाका. भिंतीचा पृष्ठभाग स्वच्छ ठेवा. अनुभवी मिस्त्री, ज्याला आपण स्किल मेसन म्हणतो, अनुभवी मिस्त्रीकडूनच काम करून घ्या. चुकीचे बांधकाम भविष्यात तडे म्हणजे क्रॅक्स निर्माण करू शकते. एक महत्त्वाचा सल्ला, काम सुरू करण्यापूर्वी ड्रॉइंग प्लान नीट समजून घ्या. हवामान, पाऊस, उष्णता लक्षात घेऊन काम करायला हवे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा. अशीच माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा, आम्ही त्याचं उत्तर जरूर देऊ.